नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत भरली वांगी. इथे मी ही अशी वांगी घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची वांगी घेऊ शकता. आता आपण आधी ही वांगी कापून आणि धुवून घ्यायची आहेत. वांग्यांना इथून उभ्या 2 चिरा द्यायच्या. आणि आतमध्ये बघायचं कीड वगैरे आहे का. या वरच्या हे पाकळ्या काढायच्या आहेत आणि देठ सुद्धा इथला अर्धा काढायचा. हे बघा, हे अशा काढायच्यात आपल्याला आणि हे पाण्यात घालून ठेवायचं आहे, नाहीतर लगेच काळी पडतात वांगी. अशाच सगळे वांगी आधी कापल्यावर बघायचं आहे आतमध्ये कीड वगैरे दिसते का. आपली वांगी झालेली साफ करून आता आपण मसाला करायला घेऊया. हे मी तेल टाकून ठेवलंय. यात मी हे 2 लहान कांदे घेतले, अर्धी वाटी सुकं खोबरं, हे 5-6 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं. हे आपल्याला भाजून घ्यायचं. कांदा छान लाल होईपर्यंत भाजायचा. यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आणि आलं. कांदा थोडासा लालसर झालाय. आता यामध्ये आपण सुकं खोबरं घालूया. छान लाल झालंय. पण गॅस बंद करते आणि आपण मिक्सरला जाऊन बारीक पेस्ट करून घेऊया. आपलं वाटण तयार आहे. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यामध्ये आपल्याला हा बारीक चिरलेला एक कांदा आहे लहान, तो घालायचा आहे. कोथिंबीर, ही चिंच घालायची, गूळ आणि आता आपण मसाले घालूया. तर ही 6 वांगी आहे. याला मी 2 चमचे तिखट घालते. हे घरगुती तिखट आहे. हिंग पाव चमचा, हळद अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ आणि 1 भरून चमचा गोडा मसाला घालायचा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. ही गूळ आणि चिंच व्यवस्थित त्यात मिक्स करून घ्यायचे. मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण प्रत्येक वांग्यामध्ये तो नीट भरून घ्यायचा आहे. व्यवस्थित भरून घ्यायचा. अशा सगळ्या वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेऊया. सगळी वांगी भरून झालेली आहे. आता हा मसाला आपण थोडासा तेलावर 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यात आपण ही वांगी शिजत घालायची. इथे पॅनमध्ये मी 3 चमचे तेल घेतले. तेल तापल्यावर आपल्याला त्यात हा मसाला घालायचा आहे. जो उरला आहे तो मसाला यामध्ये घालायचा. आधी चांगला भाजलेला आहे, त्यामुळे 2 मिनटं परतला तरी चालेल. यामध्ये जो आपण कांदा घातलाय तो कच्चा आहे, त्यामुळे 2 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे मसाला.
यात आता आपण पाणी घालूया. आता हे छान उकळायला लागले. यात आपल्याला आता ही भरलेली वांगी सोडायची आहेत. आता ही वांगी आपण अर्धा तास चांगली मंद आचेवर शिजू द्यायची. झाकण घालून ठेवून देऊया. गॅस बारीक करून ठेवायचा. तर 20 मिनिटं झाली आहेत. आपण थोडी वांगी परतून ठेवूया. आता पुन्हा 15 ते 20 मिनिटं अशीच बारीक गॅसवर ठेवून द्यायची. आता पुन्हा 20 मिनिटं झालेली आहेत. सर्व बाजूनी वांगी छान शिजलेली आहेत. आपली भरली वांगी तयार आहेत. मस्त सुगंध सुटलाय. मी आता गॅस बंद करते आणि आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया. अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नक्की करून बघा.